हॅलो व्ह्यूअर्स, स्पर्धायोगी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण या व्हिडिओमध्ये भारत जी जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था बनलेला आहे तिच्याबद्दल माहिती घेणार आहोत। तुम्ही जर आपले टेलिग्राम चॅनल जॉइन केले नसेल तर आपले टेलिग्राम चॅनल जॉइन करून ठेवा। टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। टेलिग्राम चॅनलवर आपण जे प्रश्न आणि उत्तर लिहित असतो ते तुम्हाला मिळून जाईल। तर आपल्याला सर्वांना माहितीच असेल, आपण ऐकलंच असेल की भारताचा जीडीपी आता जगात चौथ्या नंबरला आलेला आहे। भारताने अमेरिका, चीन आणि जर्मनीला मागे टाकले आहे आणि भारत आता जीडीपीच्या बाबतीत चौथ्या नंबरला आलेला आहे। तर हे कोणी सांगितलेलं आहे? तर हे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी जे आहे IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंड तिने सांगितलेलं आहे। हे कधी होणार आहे? तर 2025-26 जे आर्थिक वर्ष आहे त्याच्या शेवटी होणार आहे, म्हणजे आता 2026 मार्च मध्ये ही गोष्ट होणार आहे। परंतु सेलिब्रेट करण्या अगोदर आपण पाहूया की आपला जीडीपी किती आहे। $4187 बिलियन आणि जपानचा किती बरं? $4186 बिलियन। म्हणजे बघा, फरक एवढा काही नाहीये। इथं दोन गोष्टी आहेत। आपला जीडीपी म्हणजे काही प्रमाणात आपल्या देशातली जी प्रगती झालेली आहे, आपल्याला जीएसटी कडून टॅक्स वगैरे आलेला आहे, या सर्व गोष्टीमुळे झालेली आहे। आणि काही प्रमाणात जपानचा जो एक्सचेंज रेट आहे, विनिमय दर आहे, तो घसरल्याने आपल्याला फायदा झालेला आहे। तर हे दोन कारणं आहेत बघा आपण जपानला मागे टाकण्यामध्ये। मग आता आपल्याला प्रश्न पडतो की कोणत्या आधारावर या जीडीपीची तुलना केली जाते? तर ते आपण बघूया। प्रत्येक देश, आपल्याला माहिती आहे, जीडीपी मोजतो। प्रत्येक देश आपापल्या करन्सीमध्ये, आपापल्या चलनामध्ये जीडीपी मोजत असतो। जसं भारत आहे ना, तो रुपयामध्ये आपली जीडीपी मोजतो। परंतु आपल्याला तुलना जर करायची, जागतिक तुलना जर करायची, तर एक असं चलन पाहिजे की ज्या चलनाचा सर्वांनी वापर केला पाहिजे आणि त्या चलनामध्ये आपण तुलना करू शकलो पाहिजे। तर तसं एक स्ट्रॉंग चलन कोणतं आहे? तर सर्वांच्या मनामध्ये डॉलर येईल आणि डॉलरच आपण त्यासाठी वापरतो। मग डॉलरमध्ये काय केलं जातं? देशाचा जीडीपी रूपांतरित केला जातो। म्हणजेच मग आपल्या देशाचा जर जीडीपी तसा कन्वर्ट करायचा असेल तर आपला जो नाममात्र जीडीपी आहे, किरकोळ जीडीपी आहे, नॉमिनल जीडीपी आहे, आपल्या लोकल करन्सीमध्ये, रुपयामध्ये, त्याला विनिमय दर जो चालू आहे डॉलरचा, आता विनिमय दर काय चालू आहे, एक्सचेंज रेट काय चालू आहे, तर $1 बरोबर 85 रुपये हा विनिमय दर चालू आहे। मग या विनिमय दरानं काय करायचं? हा जो नाममात्र जीडीपी असतो, नॉमिनल जीडीपी असतो, त्याला भागायचं आणि तो जीडीपी येईल समजा। मग आता आपला जीडीपी आपण बघितला किती आहे? $4 ट्रिलियन जास्तच आहे। आता ट्रिलियन, 1 ट्रिलियन म्हणजे रुपयामध्ये 1 लाख कोटी एवढे होतात बघा। म्हणजेच आपला जीडीपी $4 लाख कोटी जवळ, म्हणजेच आपला जीडीपी $4 लाख कोटी वर गेलेला आहे। IMFच्या या अहवालाप्रमाणे गेलेला आहे का? अजून नाही, हे जाणार आहे या वर्षाच्या फायनान्शियल इयरच्या शेवटी, म्हणजे मार्च 2026 पर्यंत तो तसा होईल बघा। मग आता काही जणांना प्रश्न पडला असेल की हा एक्सचेंज रेट स्थिर राहत नाही, हे बदलत राहतो, कधी डॉलर रुपयाच्या तुलनेमध्ये घसरतो तर कधी वधारतो। मग हे काय, हे फिक्स आहे का? नाही। मग हाच मोठा प्रॉब्लेम आहे। जेव्हा आपण या एक्सचेंज रेट, विनिमय दराचा जीडीपी जेव्हा तुलना करतो हे वापरून, तेव्हा मोठा प्रॉब्लेम तोच येतो की विनिमय दर यामध्ये चढउतार होत असतात। मग आता यावर काही उपाय आहे का? यावर उपाय आहे PPP, पर्चेसिंग पॉवर पॅरिटी, क्रयशक्ती खरेदी क्षमता। आता ही काय भानगड आहे PPP? चला मग PPP काय ते समजून घेऊ। आता उदाहरण पाहू हे समजण्यासाठी PPP काय आहे ते। त्यासाठी आपण काय करू? अमेरिका व भारताच्या खरेदी शक्तीची तुलना करू। समजा अमेरिकेतील शहर न्यूयॉर्क आहे, त्यामध्ये 1 बेडरूमचं तुम्ही हाऊस केलेलं आहे आणि त्याचा तुम्हाला किराया किती येतो बघा? प्रत्येक महिन्याला $4000 येतो। आणि ते जर भारतामध्ये तुम्ही मुंबईमध्ये जर 1 बेडरूमचं हाऊस रेंटनं घेतलं तर तुम्हाला $824 म्हणजे $70,000 प्रति महिना हा रेंट येतो बघा।
आता हे आपण चांगल्या एरियामध्ये कंपॅरिझन केलेलं आहे. जसं अमेरिकेतला न्यूयॉर्क एरिया जो आहे तो एकदम स्टँडर्ड एरिया आहे, तसं आपण मुंबईमध्ये सुद्धा बँड्रा वगैरे या एरियाचं कंपॅरिझन करत आहोत. मग यानं काय व्हायला बघा, आपल्या इकडं रेंट लागायला आहे 70,000 रुपये महिन्याला आणि तिकडं रेंट लागायला आहे जवळपास 3,20,000 रुपयाचा सुद्धा जास्त. मग त्यांनी आपोआपच त्यांची GDP वाढायली आणि आपली कमी दिसायली. मग हा फरक नाहीसा करण्यासाठी आपण काय करतो, पर्चेसिंग पॉवर पॅरिटी वापरतो. आता GDP जो पर्चेसिंग पॉवर पॅरिटीमध्ये काढण्यासाठी सूत्र आहे आपल्याकडं. तर आपलं जे नॉमिनल GDP आहे, नाममात्र GDP जो देशातला आपल्या, डिवायडेड बाय PPP कन्व्हर्जन फॅक्टर. मग आता सगळ्यांना प्रश्न पडला असेल की हे PPP कन्व्हर्जन फॅक्टर काय आहे बाबा. तर बघूया आपण PPP कन्व्हर्जन फॅक्टर काय आहे ते. PPP कन्व्हर्जन फॅक्टर काढण्यासाठी वस्तू व सेवा, गुड्स अँड सर्व्हिसेसची एक बास्केट तयार केली जाते. समजा आपण अमेरिका आणि भारतची तुलना करत आहोत, त्या दोन्ही देशातली एक कॉमन बास्केट तयार केली जाते. त्या बास्केटमध्ये काय काय असतं बघा, उदाहरण दाखल आपण पाहूया. धान्य असतात, गहू तांदूळ यासारखी भाज्या असतात, फळे असतात, मटण मासे, चहा कॉफी, किराया वीज पेट्रोल, मेडिकल खर्च इत्यादी अशा सर्व गोष्टी त्यामध्ये येतात बघा. आणि मग आता ही बास्केट समजा भारतामध्ये 2300 रुपयाची आहे आणि तीच अमेरिकेमध्ये $100 आहे. तर मग काय केलं जातं, 2300ला $100 भागलं जातं. मग किती आलं, तर $23 उत्तर आलेलं आहे. तर $23 काय झाला आपला PPP कन्व्हर्जन फॅक्टर. आणि आता मजेदार गोष्ट बघा, जेव्हा आपण PPPने आपला GDP काढतो तेव्हा 2009 मध्येच आपण जगातील 4थ्या नंबरची अर्थव्यवस्था झालेलो होतो. म्हणजे 2009 पासून आपण 4थ्या नंबरची अर्थव्यवस्था आतापर्यंत आहेत जर आपण PPPनं तुलना केली तर. आणि जर एक्सचेंज रेट विनिमय दर जो आहे त्यानं तुलना जर केली USAच्या इकॉनॉमीशी, तर USAची इकॉनॉमी आपल्यापेक्षा 7.5 पट जास्त मोठी आहे. आणि तीच जर PPPनं तुलना केली तर USAची इकॉनॉमी भारताच्या इकॉनॉमीपेक्षा फक्त 1.8 पट जास्त आहे. म्हणजे बघा किती मोठा फरक येतो PPPनं आपण GDP मोजला तेव्हा. बरं, मग आता आपण जपानला मागे टाकले. मग जपानला आता चिंता होत असेल की आता भारत आपल्या पुढे गेला आहे, आता कसं होईल. तर असं बिलकुल नाही. त्याचं कारण आहे पर कॅपिटा GDP. आता हे पर कॅपिटा काय आहे, पर कॅपिटा म्हणजे दरडोई. ह्याच्यामध्ये काय केलं जातं बघा, एक सूत्र वापरलं जातं आणि त्यामुळे आपल्याला कळतं की प्रत्येक व्यक्ती, जो देशातील प्रत्येक व्यक्ती आहे त्याचं GDP मध्ये योगदान किती आहे. मग यासाठी सूत्र काय, तर आपला जो नाममात्र GDP आहे, नॉमिनल GDP, त्याला लोकसंख्येनं भागायचं. मग काय येतो आपला पर कॅपिटा GDP येतो. त्याआधी आपण एक छोटा कॉन्सेप्ट पाहूया. हे नॉमिनल GDP, नाममात्र GDP आपण वापरत आहोत. तर याच्यामधला फरक काय, नॉमिनल GDP एक असतो आणि रिअल GDP एक असतो. म्हणजे किरकोळ GDP किंवा नाममात्र GDP आणि रिअल GDP, वास्तव GDP असे 2 GDP असतात. तर यामधला फरक आहे, नॉमिनल GDP मध्ये इन्फ्लेशन आहे ना, इन्फ्लेशन भाववाढ हे काढून टाकलं जात नाही. आणि रिअल GDP जे असतं त्याच्यामध्ये इन्फ्लेशन काढून टाकलं जातं, बेस इयर वापरलं जातं. तर हा फरक आहे नॉमिनल GDP आणि रिअल GDP मध्ये. तर वापस येऊया आपण पर कॅपिटा कॉन्सेप्टवर. तर पर कॅपिटा आपण बघितलं, नॉमिनल GDP डिवायडेड बाय काय करायचं, लोकसंख्या करायची. मग आपला भारताचा पर कॅपिटा GDP, आपल्या भारताचा पर कॅपिटा GDP येतो $2,711 2024 मध्ये. आणि जपानचा किती होतो माहिती आहे का, जपानचा आहे तो $33,000. म्हणजे बघा जपानला चिंता कशी असेल, पर कॅपिटा GDP आपला एवढा कमी आहे, जपानचा किती मोठा आहे. पण जेव्हा चीननं जपानला मागं टाकलं होतं तेव्हा जपान चिंतित होता, कारण चीनचा पर कॅपिटा GDP जास्त होता. तर एवढंच काय, तर भूटान, श्रीलंका, व्हिएतनाम यासारखे जे देश आहे त्यांचा पर कॅपिटा GDP भारताच्या पर कॅपिटा GDP पेक्षा जास्त आहे. तर तुम्ही म्हणाल की आपली लोकसंख्या जास्त आहे, मग आपला पर कॅपिटा GDP कमी होणारच. मग आता चीनचा सुद्धा पर कॅपिटा GDP कमी पाहिजे, कारण त्यांची सुद्धा लोकसंख्या जास्त आहे. परंतु तसं आहे का, नाही. चीनचा पर कॅपिटा GDP किती आहे, $12,600 आहे. मग आता आपल्याला समजलं असेल की जपान का चिंतित नाही भारत पुढे गेला तरी.
तर अशा प्रकारे आपण हा मुद्दा समजून घेतलेला आहे. आता आपण यावर प्रश्न पाहूया. हा प्रश्न, या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला लिहायचे आहे. तुम्ही उत्तर लिहा. तुम्ही उत्तर लिहिल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. आता प्रश्न बघा. आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या तुलनेत नाममात्र जीडीपीचे महत्त्व स्पष्ट करायचं आहे. तसेच भारताची नाममात्र जीडीपी स्थिती जी आहे आर्थिक प्रगतीबद्दल काय दर्शवते हे सांगायचं आहे. फक्त नाममात्र जीडीपीच्या आधारावर देशाच्या आर्थिक सामर्थ्याचे मूल्यांकन करण्याच्या ज्या मर्यादा आहेत त्या आपल्याला स्पष्ट करायच्या आहेत. तर हा जो प्रश्न आहे तो अभ्यासक्रमाच्या सामान्य अध्ययन 3 या पेपरमध्ये अर्थव्यवस्था या भागामध्ये येतो. कीवर्ड येथे स्पष्ट करा, एक्सप्लेन असा आहे. तुम्हाला जे वाक्य दिलेले आहेत ते स्पष्ट करायचे आहेत. आणि जसं आपण सांगत असतो की उत्तरामध्ये इंट्रोडक्शन, बॉडी पार्ट आणि कन्क्लुजन हे 3 भाग असतात आणि हे 3 भाग तुमच्या उत्तरामध्ये आलेच पाहिजे. उत्तर लिहिण्यामध्ये तुम्हाला काही अडचण येत असेल तर आपला टेलिग्राम चॅनल तुम्ही बघू शकता. टेलिग्राम चॅनलवर प्रश्न आणि उत्तर दोन्ही दिलेलं आहे. आणि अभ्यासक्रम तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर अभ्यासक्रमाच्या व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसेच हा व्हिडिओ झाल्यावर एंड स्क्रीनला मिळून जाईल. जर काही तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल. ऑल द बेस्ट. थँक्यू.